महेश रोहिदास काळे. महेश काळे सर कुठून आले? बीड जिल्ह्यातून आंबेसावळी गाव. आंबे साळवी गाव. ता- आंबेसावळी गाव. बरं, तालुका तालुका जिल्हा बीड. बीड. काय त्रास होतो तुम्हाला? तर मला सर्दी येत होती, शिंका येत होत्या. हं. परत डोकं दुखत आहे साईडनी, इकड्या साईडनी. किती वर्षापासून त्रास आहे? 2 वर्षापासून त्रास आहे. कुठं कुठं दाखवलं? सर मी पुण्याला दाखवलं, बीडला दाखवलं, बऱ्याच ठिकाणी दाखवलं. काय फरक वाटला? पण तरी काय गोळ्या खाल्ल्या तोपर्यंत थोडा फरक जाणवायचा, परत काहीच फरक नव्हता. थोडं यांना थोडं स्ट्रेसच्या पण औषधं चालू केले ते, झोप येत नव्हती म्हणून. तर आता ही ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला? तर चांगली वाटली ट्रीटमेंट. हलकं झालं? काय हा, काय काय फरक पडला तुम्हाला? ते नाक जाम होत होतं, ते नाक थोडं हे झालं, माझं मोकळं झालं. नाक मोकळं झालं, हा, व्हेरी गुड. डोकं डोकं जरा हलकं वाटायला मला. हलकं वाटायला? हा. तुम्हाला वाटतं का आता मी नीट होईल? हा. तुमचा कॉन्फिडन्स आला का? हा, वाटतंय ना. पेशंटला कॉन्फिडन्स येणं पण महत्त्वाचं असतं. त्यांना आपण थेरपी केल्या, थेरपी शिकवली आणि सर्दी असो, शिंका असो, स्ट्रेस असो, सायनोसायटिस असो, ऑक्सिपिटल न्यूरोलॉजी असो, मायग्रेन असो, हे सगळे आजार आपण ऊर्ध्व जत्रुगत रोग म्हणजे वरचे आजार सगळे आपण आयुर्वेदिक पद्धतीने नीट करतो. कोणाला असा त्रास असेल तर आपल्या आरोग्य हॉस्पिटलला भेट द्या. आपण आवश्यक त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना रिझल्ट देऊ. तुम्ही काय सांगता तुमच्या बीड जिल्ह्यातील लोकांना? मी असं सांगेन की ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी आरोग्य हॉस्पिटलला भेट द्यावा आणि आपले आजार दूर करावा.